सगळे शब्दाच्या अंमलबजावणीचा GR काढला तर तुमचे आमदार पाडू असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिलाय। जरांगेंच्या उपोषणाला भेट देण्यासाठी मंत्र्यांची लाईन लागतेय, तर हाकेंच्या उपोषणाचा चौथा दिवस असतानाही कुणीही त्याची दखल घेत नाहीये अशी खंत शेंडगे यांनी बोलून दाखवली आहे। दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एकीकडे सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे। विधानसभा निवडणुकीत त्या ठिकाणी उमेदवार उभा करण्याचा इशारा थेट दिलेला आहे। दुसरीकडे ओबीसीचे सुद्धा आता लक्ष्मण हाके जे आहेत ते आता मरण उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि याच मुद्द्यावरून शेंडगेंनी सरकारला इशारा दिला आहे। जरांगेचं उपोषण झालं त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं। या ठिकाणी आजचा 3रा दिवस आहे। मग ओबीसीच्या आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारला सवाल आहे। आणि जर तुम्हाला मराठा समाजाला घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे म्हणतायत ना, जर जो कोणी त्यांच्या सगळ्या सोयऱ्याच्या ज्याला विरोध करेल त्याला पाडणार म्हणजे पाडणार। आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सगळे सोयऱ्याचा GR काढेल त्यांचे आमदार सुद्धा चुन चुन के हम गिराएंगे, चुन चुन के।